औरंगजेबाची परिस्थिती अशी झालेली होती की त्यानं जहागिरा खूप वाटल्या, मराठ्यांनाही जहागिरा दिल्या. ज्यावेळी तो मरण पावला त्यावेळी 1 इंचवर जमीन त्याच्या साम्राज्यामध्ये नवी जागीर द्यायला नव्हती, अशी त्याची स्थिती झालेली होती. आणि दुसरं असं की लढायला माणसं मिळेना, जे मेले ते मेले, लाखो जनावरं मेली, हजारोनी माणसं मेली. आणि तो उत्तरेतून माणसं मागवायला लागला. उत्तरेतले सरदार त्याला उत्तर द्यायचे, हात जोडून सांगायचे, बादशाह सलामत, आम्ही पैसे पाठवू शकतो, माणसं नाही पाठवू शकत. त्याचं कारण असं आहे की दख्खनचा लढा हा इतका प्रदीर्घ झालेला होता, तिथं गेलं की मृत्यू ठरलेला आहे, त्यामुळं कोणीही सैन्यात सामील होत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तो सरदारांना मदत कुठली पाठवणार? आणि मग घाला आला मराठ्यांचा, आणि ते चपळ, ते घाला आला मराठ्यांचा की, आणि तो मराठीकडून ते हारले तर हा बेइज्जत करणार त्यांना, परत त्याची मनसब काढून घेणार. त्यापेक्षा सरळ पैसे द्या आणि पैसे देऊन बाबा काही करू नको, जा. तर अशा पद्धतीनं ही पद्धतच पडून गेलेली होती.